एका मंदिरात दोन भिकारी राहायचे। एकाचे नाव होते भिखू आणि दुसऱ्याचे भीमा। हे दोघे लहानपणीचे मित्र होते। लहानपणी जेव्हा ह्यांचे आई वडील शाळेत पाठवायचे तेव्हा हे दोघे शाळेत न जाता दुसरीकडेच खेळत फिरायचे। भीमा हुशार होता, पण भीमाला भिखूनेच शाळा भंग करण्याची सवय लावली होती। दररोज ते शाळा भंग करून इकडे तिकडे खेळत फिरायचे। दिवसाचे महिने झाले आणि एक दिवशी शाळेतील गुरुजी हे दोघांचे घरी गेला आणि मुलांचे आईवडिलांना विचारलं, का हो, तुमचा मुलगा शाळेत येत नाही? काय झालं? आई वडील चकित झाले आणि गुरुजींना म्हणाले, नाही गुरुजी, माझा मुलगा दररोज शाळेत येतो। मग गुरुजींनी दोघांचे नाव सांगितले तेव्हा त्यांना समजलं। संध्याकाळी त्या दोघांना बरोबर आई वडिलांनी चोपले, पण तरीसुद्धा ते सुधारले नाही। जसे मोठे होत गेले तसे ते जास्तच बिघडत गेले आणि एक दिवशी आईवडिलांनी त्या दोघांना खूप मारलं। तेव्हा ते मोठे झाले होते आणि आईवडिलांनी मारलं म्हणून त्यांना खूप दुःख झालं। समाजातील लोक वाईट नजरेने बघू लागली। त्या दोघांची कोणीच इज्जत करत नव्हते आणि एक दिवशी ते घरून निघून गेले। तेव्हापासून कधीच कोणाला दिसले नाही। असे वाईट सवयीमुळे त्यांना गरिबाकडे ढकललं। त्या दोघांना लोकांकडून भीक मागून खाण्याची वेळ आली। भीक मागण्यासाठी ते मंदिरात बसायचे। वर्ष उलटून गेली। एक दिवशी त्याच मंदिरात भीमाचे आईवडील आले। देवाचे दर्शन झाल्यानंतर ते खालती उतरत असताना आईवडिलांनी भीमाला ओळखलं। भीमाला बघून एकदम चकित झाले। आपला मुलगा भीक मागून खातोय। आई वडील तिथेच रडू लागले। वडील त्याचे समोर गेले, पण भीमा वडिलांना काही ओळखू शकला नाही आणि भीमाने कटोरा वरती केला, भीक द्या म्हणून। पण वडिलांनी ओळख न दाखवता त्यांना एक प्रश्न विचारला, मी तुला भीक देईन, पण त्याच्या बदल्यात तू मला काय देशील? भीमा विचारात पडला। त्यांनी कटोरा खालती केला आणि वडील निघून गेले। भीमा मात्र विचार करत राहिला। रात्री त्याला झोप येत नव्हती। त्याच्या मनात वेगवेगळे विचार आले। आपल्याकडे तर काहीच नाही, आपण तर भिकारी आहोत, आपण भीक मागून खातो, आपण दुसऱ्यांना काय देणार? वडिलांच्या एका प्रश्नाने त्याची झोप उडवून टाकली। विचार करता करता दिवस निघून गेले, पण त्याला काही सुचेना। पण एक दिवस त्याची ट्यूब पेटली। भीमा सकाळी उठून जंगलात गेला आणि फळे, कंदमुळे, फुले घेऊन आला आणि जो कोणी भीक देईल त्याच्या बदल्यात फळे देऊ लागला। आता त्याला आधीपासून जास्त भीक भेटू लागली। असं करता करता पुढे जाऊन तो फळाफुलांचा व्यापार करू लागला आणि एक दिवशी तो खूप मोठा व्यापारी झाला। नंतर त्याने आपल्या भिखू मित्राला सुद्धा धंद्यात सामील केलं। मग काही वर्षानंतर दोघे आपल्या गावात गेले। मस्त सूटबूट घालून स्वतःच्या गाडीमधून गावात उतरले। सगळी लोक जमा झाली, पण दोघांना कोणीही ओळखू शकला नाही। त्या दोघांना वडिलांनी सुद्धा ओळखलं नाही। भीमा हातात कटोरा आणि फळ घेऊन वडिलांच्या जवळ गेला आणि म्हणाला, बाबा, ह्याच्या बदल्यात मी तुला हे फळ देतोय। हे ऐकताच आईवडिलांच्या डोळ्यात भरभरून पाणी आलं। मित्रांनो, मोठं होण्यासाठी खूप गोष्टी आहेत, पण काही वेळा अशी परिस्थिती आपल्यासमोर येते की स्वतःला बदलण्यासाठी फक्त एक कारण, एक शब्द, एक वाक्य असा की तो सरळ हृदयाला ठेचेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।